धडगाव नगरपंचायतीच्या अवैधव्य करवाढीवरून राजकीय रणकंदन सध्या जिल्ह्यात रंगलंय। आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष लतेश मोरे यांच्यात व्हिडिओ वॉर सध्या सुरू झालाय। धडगाव वडफळ नगरपंचायतीनं लागू केलेल्या भरमसाठ करवाढीमुळे सध्या संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या मुद्द्यावरून शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष लतेश मोरे यांच्यात जोरदार सोशल वॉर सुरू झाले आहेत। एकमेकांवर व्हिडिओच्या माध्यमातून सडकून टीका केली जात आहे। धडगाव नगरपंचायतीनं कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष मोजमाप न करता मालमत्ता करात थेट 4 ते 5 पटीनं वाढ केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे नगरपंचायतीची स्वतःची एकही शाळा नसताना शिक्षण कर वसूल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे। कर्मचाऱ्यांनी घरांचे मोजमाप करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसूनच परस्पर फॉर्म भरल्याचंही समोर आलं आहे। यामुळे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्ष लतेश मोरे यांच्यात सोशल मीडियावर मोठा व्हिडिओ वॉर सुरू आहे। आणि एकनाथराव शिंदे साहेबांकडनं मी त्या धडगावच्या घरपट्टीला स्थगिती घेतली आहे। त्याच्यामुळे ही वाढीव घरपट्टी आता धडगावच्या एकही नागरिकाला भरावी लागणार नाही। काही लोक राजकारण करतात आहे, आता ते पण नगराध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे नगरपालिका कशी चालवतात। परंतु त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण कर, एकही शाळा नाही तरी शिक्षण कर लावलंय। शिक्षण कर नगरपालिकेच्या हातात नाही किंवा नगरपालिकेला मिळत नाही। ज्या कमर्शियल वस्तू आहे, जिथं व्यवसाय होतो, ती दुकान असेल, कॉम्प्लेक्स असेल, तर त्याला शिक्षण कर लागतं। नमस्कार, मी लतेश मोरे। मी काल धडगाव नगरपालिकेने कोणतेही मोजमाप न करता धडगाव नगरपंचायतच्या नागरिकांवर जी करवाढ लागू केली आहे त्याबद्दल मी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे। त्या निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे की कोणतेही मोजमाप न करता कोणत्या प्रकारे यांनी करवाढ लावली, याबाबत ज्यांनी जशी पद्धतीने करवाढ लावली आहे याची पूर्ण चौकशी व्हावी आणि ज्यांनी बी लावली त्यांच्याबद्दल कारवाई करण्यात यावी, याबाबत मी माननीय कलेक्टर महोदयांना निवेदन सादर केलं आहे। त्याच्यामध्येच काल मी एक व्हिडिओ प्रसार माध्यमावर पाहिला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं की आम्ही बी नगराध्यक्ष होतो, आम्ही नगरपालिका चालवली आहे। हो, आम्ही नगरपालिका चालवली। नगरपालिका चालवत असताना आम्ही जनतेचं हित पाहिलं, कोणत्याही जनतेवर त्याचा अतिरिक्त बोजा जाणार नाही त्याचं आम्ही भान ठेवून काम केलं। दुसरी गोष्ट त्याच्यात असं म्हटलं गेलं आहे की त्याच्यात आम्ही राजकारण आणतोय। धडगाव नगरपालिकेने करवाढ करून 5 महिने होऊन गेले, त्यावेळेस कोणीही याबाबत बोलायला तयार नव्हतं। ज्या टायमाला आम्ही पत्रव्यवहार केले त्यानंतर सर्व लोक म्हणायला लागले की राजकारण करताय। आम्ही याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही। पहिली गोष्ट, धडगाव नगरपालिकेमध्ये कोणत्या सुखसुविधा दिल्या जात आहे की आपण एवढा करवाढ लागू केला आहे। इथं एज्युकेशन, आपण आता असं म्हणत आहे की एज्युकेशन पण हा शासनाला जातो। कोणत्या नगरपालिकेने शासनाला कर भरलाय याची माहिती मला देण्यात यावी। माझ्याकडे काही डॉक्युमेंट आहेत। धडगाव नगरपंचायतमध्ये 15,000 घरपट्टी असणारा याला एज्युकेशन पर 4,000 लावण्यात आला आहे। आणि माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे नंदुरबार नगरपालिकेचं, ज्याला 15,000 घरपट्टी लावली त्याला 1,000 रुपये एज्युकेशन फंड लावला गेला आहे। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी नगरपालिका नंदुरबार आहे, त्याला काय नंदुरबार नगरपालिकेसाठी नवीन नियम आहेत आणि धडगाव नगरपालिकेसाठी वेगळे नियम आहेत असं शासनाने काही केलं आहे का, याबद्दल बी एक शंका उपस्थित होत आहे। माझं एवढंच म्हणणं आहे वरिष्ठांना, आणि आपण राजकारणाचे आपल्याला फार मोठं अनुभवही आहे, आम्हाला त्याच्यात नसावं असं मला वाटतंय, परंतु आपण लोकांची दिशाभूल करू नये। आम्ही जी प्रक्रिया चुकीची केली आहे त्याच्या विरोधात आहेत। आपण आता म्हणताय की आम्ही तात्पुरती स्थगिती आणली, स्थगितीचा विषय काय, हे रद्द व्हायला पाहिजे या मताचे आम्ही आहेत। कारण की नगरविकास मंत्री आपला आहे असं आपण म्हटले व्हिडिओमध्ये, मग ते रद्द करा ना, चौकशी लावा, का कोणाला पाठीशी घालताय। आपल्याला मी विनम्रपणे सांगू इच्छितो की आपण लोकांची दिशाभूल करू नये। का आपल्याला स्थगिती आणावी लागते, ठराव कोणी दिला, तुम्हीच ठराव देता, तुम्हीच स्थगिती आणता, लोकांना समजत नाही का। लोकांची दिशाभूल करणं बंद करावं असं माझी विनंती आहे त्यांना।